हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 6. ध्यानयोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ षष्ठोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 6. श्लोक क्रमांक 6. बंधू आत्मना आत्मनः तस्य येन आत्मा एव आत्मना जितः अनात्मनः तु शत्रुत्वे वर्तेत आत्मा एव शत्रुवत. ज्याने स्वतःला जिंकले आहे तो स्वतःचा बंधू, सखा, मित्र आहे. परंतु ज्याने स्वतःला जिंकले नाही तो स्वतःचा शत्रू असल्याप्रमाणे वर्तन करत आहे. श्लोक क्रमांक 5 मध्ये भगवंत श्रींनी जे सांगितलं आहे ते आता येथे भगवंत श्री एका वेगळ्या अंगाने सांगत आहेत. येथे देहादी इंद्रियांसाठी आत्मा हा शब्द वापरला आहे, कारण मनुष्य स्वतःला आत्मा समजत नाही, तो स्वतःला देहादी इंद्रियच समजत असतो. या मूलभूत चुकीच्या समजुतीमुळे मनुष्य आत्म्याला न जाणता देहादी इंद्रियांच्याच कच्छपी लागतो. त्यांना जे पाहिजे ते देत असतो. देहादी इंद्रियांच्या सौख्यासाठी त्यांचे चोचले पुरवत आपले आयुष्य वाया घालवतो. या अशा वागण्यामुळे आत्मभान कधीच येत नाही. त्यामुळे देहादी इंद्रिय भोगापवर्गता जोपासून पुन्हा पुन्हा भोग उपभोगायची व्यवस्था करून ठेवतात. यात त्यांच्या सौख्याची जन्मोजन्मीची सोय होते. परंतु त्यामुळे मनुष्य जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकतो. प्रत्येक नवीन देहाला भोगांचे क्लेश सहन करायला लावतो. सोन्यासारख्या आपल्या आयुष्यातील सृष्टीलीलेच्या आनंदाला पारखा होतो. खरं पाहता अंतरात्मा सृष्टीलीलेचा सात्विक आनंद, निर्मळ आस्वाद घेण्यासाठी देहादी इंद्रिय स्वतःच्या मदतीसाठी तयार करतो. परंतु तीच मधल्यामध्ये सृष्टीचे भोग उपभोगू लागतात. या संचित भोगांनी आत्म्याला लपेटून टाकतात. यास्तव भगवंत श्री येथे सांगत आहेत की ज्याने स्वतःची देहादी इंद्रिय जिंकली आहेत त्याने स्वतःची देहादी इंद्रिय काबूत ठेवली आहेत. ज्याने स्वतःच्या देहादी इंद्रियांवर ताबा मिळवला आहे, ज्याने स्वतःच्या देहादी इंद्रियांना स्वतःचे गुलाम केले आहे, तो स्वतःचा हितकर्ता, मित्र, सखा, बंधू असतो. एवढे सांगून न थांबता भगवंत श्री पुढे त्याच्या उलट त्याची दुसरी बाजूही मुद्दाम स्पष्ट करत आहेत. असे न करणारा केवळ स्वतःचा बंधू नाही असे नव्हे, तर तो स्वतःचा शत्रू आहे. रेशमाचा किडा रेशमाचा धागा तयार करतो आणि त्या स्वनिर्मित धाग्यातच गुरफटला जातो. शेवटी त्यातच त्याचा अंत होतो. मनुष्य स्वयं आत्मा आहे, परंतु तो त्यानेच निर्माण केलेल्या देहादी इंद्रियांच्या भोगापवर्गतेत अडकतो. एखाद्याने हातात काठी धरून ठेवावी आणि स्वतःच तक्रार करावी की काठी त्याला सोडायला तयार नाही. मनुष्य असेच करतो. तो मालक आहे हे त्याने वेळीच जाहीर केले पाहिजे. देहादी इंद्रिय कार्यक्षम आहेत तेव्हाच ते त्यांना ठणकावून सांगितले पाहिजे. देहादी इंद्रिय सक्षम आहेत तेव्हाच स्वतः मालक म्हणून कार्यभार स्वतःचे ताब्यात घेतला पाहिजे. तरच त्याचा नरजन्माचा आत्मभान, आत्मप्राप्ती हा एकमेव उद्देश सफल होईल. देहादी इंद्रिय जिंकून स्वतःचे आयुष्य सार्थकी लावले पाहिजे. तरच तो स्वतःचा मित्र होईल. परंतु असे न करणाऱ्याच्या देहादी इंद्रियांना मुक्त स्वैराचार करायला मुभा मिळेल. देहादी इंद्रिय भोगांना चटावलेली असतात. त्यांच्या भोगलालसेपुढे त्यांना इतर कशाशीही काहीही कर्तव्य नसते. पोटाने कितीही दुखून आक्रोश केला की तिखट खाऊ नको, तरी देहादी इंद्रिय चविष्ट लागते म्हणून तिखट खायला उद्युक्त करणारच. बुद्धीने कितीही सांगितलं की दारू पिऊ नको, तरी देहादी इंद्रिय दारू प्यायला उद्युक्त करणारच. देहादी इंद्रिय मनुष्याच्या मुक्तीत जेवढा अडथळा आणता येईल तेवढा आणणारच. कारण एकदा का मुक्ती मिळाली की त्यांचे भोग आपोआप संपुष्टात येतात. त्यांचं अस्तित्व धोक्यात येतं. भोग स्वतःचं जेवढं नुकसान करतात तेवढं नुकसान शत्रूही करू शकत नाही. शत्रू एखाद्या जन्माची नासाडी करू शकतो. भोग जन्मोजन्मांची नासाडी करतात. यास्तव भगवंत श्री सांगत आहेत की असे देहादी इंद्रियांच्याच गुलामीत राहणारा स्वतःचा शत्रू असतो. हरिओम.